सलमान खानच्या घरावरील झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट हाती येते। दोन्ही आरोपींना मुंबईमध्ये आता आणण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलेली आहे। गुजरातच्या भुजमधून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती काल आणि आता हे दोन्ही आरोपी मुंबईमध्ये यांना आणण्यात आलेले आहे। विकी आणि सागर असे या दोन आरोपींची नावे आहेत आणि सध्या आपण ते दृश्य पाहतोय। गुजरातवरून या दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलेली आहे। सलमान खानच्या घरावरती रविवारी पहाटे 5 वाजता गोळीबार करण्यात आला होता। 5 राऊंड फायर करण्यात आले होते आणि आता गुजरातच्या भुजमधून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि आता हे दोन्ही आरोपी मुंबईमध्ये यांना पोलिसांनी आणलेलं आहे। यांची कसून चौकशी सुद्धा होणार आहे। काय नेमका उद्देश होता, कोणत्या कारणाने त्यांनी नेमका हा हल्ला केला, हा पूर्वनियोजित कट होता, मात्र हा कट कसा रचला या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेण्यासाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे। सचिन गाडकडे आपण जाणार आहोत। सचिन, आपण पाहतोय आता हे दोन्ही आरोपी मुंबईत आलेत, कशा पद्धतीने पोलीस पुढील चौकशी करणार आहेत? नक्कीच आता काही वेळापूर्वी जे दोन्ही आरोपी होते विकी गुप्ता आणि सागर पाल हे मुंबईत दाखल झालेले मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती आणि त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं। मुंबईवरून आता त्यांना जीटी हॉस्पिटलमध्ये त्यांचं मेडिकल केलं जाईल। त्यानंतर त्यांना घेतली आणि त्यानंतर 1 वाजता मुंबईचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। विकी गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात उघड झालेला आहे। मात्र सगळा कट कसा रचला गेला, कितीची नेमकी सुपारी देण्यात आली, याचा सगळा उलगडा आता या दोघांच्या चौकशीत होणार आहे। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये हे दोन्ही आरोपी आलेले आहेत। आता त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर 1 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा